आम्ही आधीच फिरून आलो होतो बाहेरून, पण परत जावं लागलं. अप्पू घरात शांत काय बसत नव्हती आणि टाईम पण खूप सारा होता, वेळ लवकरच आम्ही शनिवारवाडा फिरून आलो होतो घरी. तर मग जवळच आगाखा पॅलेस होता, तर तिथेच जायचं ठरवलं. तिथेच जात होतो. तिथे गेलो, तिकीट वगैरे काढलं आणि ऑनलाईन तिकीट होतं, त्यामुळं थोडासा वेळ लागला. तर मग तिकीट वगैरे काढलं आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये खूप छान आहे, गार्डन वगैरे आहे, फोटोज काढण्यासाठी खूप छान आहे आणि झाडं वगैरे भरपूर आहेत हिरवेगार. आणि मग नंतर आतमध्ये गेलो तर महात्मा गांधीच्या काही आठवणी वगैरे तिथे आहेत जपून ठेवलेल्या. आणि मग नंतर खूप सारी माहिती वगैरे होती, तीच रीड वगैरे केली, थोडी थोडी, जास्त होती त्यामुळं काय झाले नाही तेवढं. आणि मग नंतर हे सर्व बघून घेतलं. अशा 2-3 रूम्स आहेत ज्या लॉक नाही आहेत आणि मग त्याच बघितल्या. बाकीची एक रूम आहे त्याला लॉक होतं आणि आपूला इथे खाली उतरायचं होतं, तिला खाली खेळायचं होतं, त्यामुळं ती सारखं खाली जायचं ही करत होती आणि हे सर्व गोष्टीला त्या घाबरत होती ती, त्यामुळं मग तिला खाली सोडलं की तसं करत होती. आणि नंतर ही एक रूम आहे, या रूमला लॉकच राहतं, तिथे आत काय जाऊ देत नाही, कारण की महात्मा गांधीजींचे छोट्या वस्तू ज्या यूजमध्ये रोजच्या होत्या त्या तिथे ठेवलेल्या आहेत, त्यामुळं मग तिथे काय आतमध्ये प्रवेश नाही आहे. हे त्यांचे हार वगैरे आणि फोटोज फ्रेम वगैरे आहेत भरपूर, तिथे गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत, त्यांची चेअर वगैरे, ह्या त्यांच्या चप्पल वगैरे असं तिथे खूप सारं आहे. तर आम्ही ते दुरूनच बघितलं. रूम ती पॅकच होती, लॉक होती ती रूम. आणि मग नंतर बाहेर थोडा वेळ खेळलो वगैरे, आपूचं असं खेळणं सुरू होतं. नंतर काही फोटोज व्हिडिओज काढले. मग नंतर त्यांच्या समाधीकडे गेलेलो आम्ही. तर ह्या त्यांच्या समाधी आहे, इथे समाधी होती आणि आपूला काही घरी जायचंच नव्हतं, जबरदस्ती तिला उचलून घ्यावं लागलं. नंतर आम्ही मस्त काही फोटोज वगैरे काढले आणि घरी आलो.